नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी मुंबईतील मडजेट्टीजवळील श्री हरबादेवी मंदिर पाहण्यासाठी चाललेली आहे. त्यासाठी मी वर्सोवावरून चाललेली आहे. मी वर्सोवाला आली आहे आणि ही वर्सोवाची जेट्टी आहे. पहा, आपण इथे उतरल्यानंतर असं पुढे थोडंसं चालत जायचं आहे. त्यानंतर ह्यांनी ही अशी छान शेड वगैरे बनवलेली आहे. आता आपण तिथून आत जायचं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला या बोटीचा टायमिंग सांगते. ही बोट सकाळपासून जी चालू होते 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या बोटीची सेवा आपल्यासाठी चालू असते. तर तुम्ही आता पहा, समोरून बोट येत आहे आणि ती मड जेट्टीवरून भरून आली आहे आणि ती आता वर्सोवा जेट्टीला ही माणसं उतरणार आहेत आणि आपण आता वर्सोवा जेट्टीवरून मड जेट्टीला चाललो आहोत. तर हे जास्त डिस्टन्स नाही आहे, तुम्ही पाहू शकता समोरासमोरच असं हे आहे. पण हे पाणी खूप खोलवर आहे आणि वर्सोवाची कोळी समाज इथे मासेमारी करतात, त्यामुळे तुम्ही समजू शकता की हे पाणी किती खोल आहे. तर हे पहा, इथे ही जेट्टी असल्याकारणाने आपल्याला चढायला उतरायला सोयीस्कर झालेलं आहे. आपण आरामात चढू उतरू शकतो. आता ह्या बोटीतली सगळी माणसं पहिली उतरणार आहेत आणि इथे अशा प्रकारे गाड्यांसाठी वेगळी अशी रांग केलेली आहे. मच्छी सुकायला ठेवली आहे. कोळीवाड्यात आल्याकारणाने आपल्याला अशी मच्छी पाहायला मिळणारच आहे. हे बोंबील आहेत आणि हे पहा, इथे अशा या गाड्या इथून उतरतात आणि पुढे खाली जातात. त्यानंतर माणसं उतरतात आणि मग या बाजूने सगळी माणसं बोटीत चढतात. अशा प्रकारे व्यवस्थित एकदम असं ह्यांनी हे नियोजन केलेलं आहे. पहा, हे सगळे चाललेले आहेत. आता माणसं बोटीत चढत आहेत. चला तर आपण पण जाऊया. हे पहा, सगळीजणं आता बोटीत बसलेली आहेत आणि आता बोट चालू होणार आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते बोटीतून बाहेरचं दृश्य कसं दिसतंय ते पाहूया आपण आता. पहा, किती सुंदर दिसतं आहे. या सगळ्या ह्यांच्या ओढ्या आहेत ज्या मासेमारीसाठी जातात. किती छान दिसतंय पहा. आणि आजूबाजूला तुम्हाला आता ह्या बिल्डिंग दिसतच असतील, त्या आधी नव्हत्या, आत्ता सगळ्या झालेल्या आहेत. हा पहा, हा इकडे वर्सोवाचा किनारा आहे आणि आपण आता त्या साईडला मडच्या किनाऱ्यावर चाललेलो आहोत. किती होड्या दिसत आहेत पहा आपल्याला. ह्या बोटी दिसत आहेत. सुंदर असं निरभ्र आकाश, अशा सुंदर ह्या होड्या. हे सगळं पाहून तर एकदमच मन प्रसन्न झालं, एकदम फ्रेश वाटतंय. आपण मालाड स्टेशनवरूनही हरबादेवी मंदिराकडे येऊ शकतो. बसेस आहेत अवेलेबल. पण मी तर तुम्हाला सांगेन की आपण वर्सोवावरूनच यायचं, तर आपल्याला ह्या सगळ्याचा आनंद घेता येईल. खूपच आपल्याला प्रसन्नता मिळते. तुम्ही पाहू शकता किती छान असं दृश्य आहे हे. तुम्ही पण वर्सोवावरूनच या आणि या सगळ्याचा आनंद घ्या. वर्सोवामधील आणि मडमधील बरीच लोकही मच्छीमाराच्या व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह करतात. तर हा पहा, आता आपण मडजेट्टीवर आलेलो आहोत आणि हे असे जेट्टी केल्याकारणाने आपल्याला उतरायला चढायला फार सोयीस्कर झालेलं आहे. पहा, आता उतरणार आहोत आणि हे तिकीट घर आहे. इथे 5 रुपये तिकीट आहे. ती इथे उतरल्यावरच आपल्याला घ्यायची आहे आणि जाताना पण इथूनच तिकीट घ्यायची आहे आणि तिकडे वर्सोवा जेट्टीवर जायचं आहे. तर बाहेर आल्यानंतर हा असा इथे रिक्षा स्टँड आहे. तर आपण इथून हरबादेवी मंदिर सांगून जायचं आहे. तर चला जाऊया आता आपण हरबादेवीच्या मंदिरात. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता एक छोटीशी
हरबादेवीचा इतिहास सांगणार आहे की पूर्वी मुघल, इंग्रज व पोर्तुगीज यांचा अंमल होता. त्यांनी सक्तीने धार्मिक अतिक्रमण केली आणि हिंदूंची देवळे तोडली, मूर्तींची विटंबना केली. त्यावेळेस आपल्या या हरबादेवीला काही काळ समुद्रामध्ये खोल पाण्यात मड गावातील कोळी लोकांनी लपवून ठेवले होते. त्यानंतर मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे अंमल थोडे थोडे कमी झाले. तेव्हा सदर श्री हरबादेवी मड गावातील एका कोळी भक्ताच्या स्वप्नात आली व त्याला दृष्टांत दिला की मड गावाच्या पश्चिमेला समुद्राच्या मध्यभागी गुलाल, कुंकू, भंडारा पाणी निघत आहे. अशा ठिकाणी तू जाळे टाक, आम्ही तुझ्या जाळ्यात येऊ. त्या कोळ्याने तसे केले व त्याच्या जाळ्यामध्ये श्री हरबादेवी व श्री हरडादेवी या मिळाल्या व पुन्हा त्यांची कोळी बांधवांनी थाटामाटात प्राणप्रतिष्ठा केली. तर पहा, आपण आता आलेलो आहोत हरबादेवीच्या मंदिरात. हे मोठं असं मैदान आहे इथे, जिथे अनेक धार्मिक सण साजरे केले जातात, ज्यात नवरात्री आणि इतर स्थानिक उत्सव महत्त्वाचे आहेत. कोळी समाजासाठी हे मंदिर अत्यंत महत्त्वाचे आहे. ते देवीला आपली संरक्षक मानतात आणि तिथे विशेष पूजा करतात, विशेषतः पावसाळ्यात किंवा मासेमारीला जाण्यापूर्वी. चला तर आपण आता वरती जाऊया दर्शन घेण्यासाठी देवी आईचं. पण मी इथे आली ती 4 वाजता आणि मला माहीत नव्हतं ह्याचा टायमिंग काय आहे तो. तर मी तुम्हाला सांगते, सकाळी 7 ते दुपारी 12पर्यंत हे मंदिर चालू असतं आणि त्यानंतर 5 वाजता उघडतं. तर मी 4 वाजता आली होती, त्यामुळे हे मंदिर बंद आहे. तर मी तुम्हाला बाहेरून दाखवते कसं दिसतं आहे ते. हे पहा, हे जे मंदिर दिसतं आहे ते श्री नवदेव मंदिर आहे आणि हे आहे आपलं हरबादेवीचं सुंदर असं मंदिर, श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर मड. तर मडची ही अशी ग्रामदेवता आहे. ही जवळजवळ 1200 शतकातील ही एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पहा, आपल्याला पूर्ण जेट्टी दिसत आहे. खूप सुंदर असं आजूबाजूचा परिसर आहे. कोळी समाजासाठी हे मंदिर अत्यंत महत्त्वाचे आहे. ते देवीला आपली संरक्षक मानतात आणि तिची विशेष पूजा करतात, विशेषतः पावसाळ्यात किंवा मासेमारीला जाण्यापूर्वी. हे पहा, आपण आता मंदिरात आलेलो आहोत. प्रथम इथे राम सीतेचं मंदिर आहे, त्यानंतर हरबादेवीचं, मग शंकराचं आणि नंतर मारुतीचं. हे पहा, इथे आहे श्री दत्तात्रय, राम, सीता, लक्ष्मण आणि कृष्ण. आणि या आहेत श्री हरबादेवी, श्री हरडादेवी आणि श्री शीतलादेवी. आणि हे आहे मारुतीचं मंदिर. आणि राजपूत बिंबराजाने श्री हरबादेवी, हरडादेवी व शीतलादेवी मड येथे 1200व्या शतकात स्थापना केली होती. हे पहा, मी तुम्हाला बाहेरून दाखवते हे मंदिर कसं दिसतंय ते. मंदिरावर सूर्याची किरणं पडल्यामुळे किती सुंदर दिसतंय पहा मंदिर. श्री हरबादेवी मंदिर हे मड परिसरातील कोळी समाजाची श्रद्धा आणि संस्कृती दर्शवणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. असं सुंदर असं हे हरबादेवीचं मंदिर आहे. तुम्ही पण इथे या, हरबादेवीचं दर्शन घ्या. तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल, माहिती आवडली असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.